सुरू आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जरी हे आंदोलन सुरू असलं तरी गेल्या वर्षभरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याच्यासोबत असणाऱ्या संघटना CITU असेल, किसान सभा असेल, DYFI असेल, जमाती मैदान संघटना असेल, त्या संघटना आणि या परिसरामध्ये ठाणे आणि बेलापूर पट्टीमध्ये असणाऱ्या 95 गावातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हे सातत्याने या आंदोलनामध्ये सहभागी होत होते। आणि म्हणून 28 एप्रिल 2025 पासून ते आजपर्यंत जी मंडळी या ठिकाणी सहभागी झाली त्या सगळ्या मंडळींचं, विविध पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांचं आणि त्याचबरोबर सिडकोच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या सहकाऱ्यांचं सगळ्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जेव्हा हे आंदोलन सुरू केलं त्यावेळेला हे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन म्हणून सुरू केलं होतं। पक्षाचे जिल्हा कमिटीचे सदस्य कॉम्रेड भूषण पाटील असतील, सेक्रेटरी रामचंद्र म्हात्रे असतील, हेमलताताई असतील, रवींद्र कासुकर असतील, भास्कर पाटील असतील, त्याचप्रमाणे धन्यवाद। 2026 आहे, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आपण असंच एक सभा 100 दिवस जेव्हा झाले होते तेव्हा घेतली होती। आता संजय ठाकूरने आपल्याला सगळी वस्तुस्थिती सांगितली। इथं बसलेल्या असताना खूप लोक आपल्या भागातले देखील लोक इथे येतात का आपल्याला 12.5% भूखंड मिळाले पाहिजे म्हणून, परंतु ती परिस्थिती बघितली तर लोकांची पण मानसिकता अशी झाली सोडलेल्या 12.5% भेटणं बाकी त्याच्यासाठी आपलं आंदोलन चालू आहे। परंतु त्याचबरोबर आपल्या प्रमुख मागण्या आहेत की गरजेपोटीची घरावरील थोडं कारवाई शिल्प करत असते प्रत्येक भागामध्ये, ही एक आपली मागणी आहे। 12.5% योजना जो भूखंड आहेत ही एक आपली मागणी आहे। तसेच 12.5%वर जे मावेजा घेतला जातो ती देखील आपली मागणी आहे। आणि जी वाढीव रक्कम आहे नुसतं भरपाईची त्याच्यामध्ये देखील खूप प्रकारचा विलंब होत आहे, ती देखील आपली मागणी आहे। आणि जो काय GR काढला तो म्हणजे शिल्पने नियमित करण्याचा, ती एक आपली मागणी आहे। या अशा मागण्या घेऊन आपण जवळजवळ वर्षभर हा आंदोलन आपला चालवला आहे। आणि वर्षभर आंदोलन चालत असताना आपल्या आंदोलनाला बऱ्याच संघटनांनी पाठिंबा देखील दिला, भेटी दिल्या की इथे येऊन अगदी वर्ष ठाम मांडला। तशाच्या महिला पण आहेत। आम्ही कधी कधी येतो कारण मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर खूप असतो। महाराष्ट्रात दौरे जाऊन मी तिथे लोकांना प्रबोधनाचं काम करतो आणि सर्व मी कागदपत्र शासकीय दरबारात पाठवली, तिथून माझी दखल घेतली आणि मला महाराष्ट्राचा महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार मिळाला। पुरस्कार काही मोठा नसतो, परंतु आपण काम काय आहे। 84 ला आंदोलन झालं, 5 हुतात्मे झाले, हे त्यांच्या बलिदानातून हे 12.5% विकसित देण्याचं तत्व निर्माण झालं। आज 40 वर्ष होऊन गेलेली आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी नाही। आणि म्हणून
हे जे आंदोलन आहे हे खरोखर ऐतिहासिक आंदोलन आहे की गेल्या 56 वर्ष अनेक वर्षामध्ये असं कोणी आंदोलन कुठल्या पक्षाने सगळ्यांनी केलं नाही. ते आंदोलन गेल्या वर्षभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने करून दाखवलं. ही फार मोठी ऐतिहासिक गोष्ट या सिडकोच्या गेटवर घडलेली आहे. मोठे मोठे त्याच्यामध्ये सेक्टर आहेत. 44 नंबर सेक्टर, 65 नंबर सेक्टर आणि आता 65. आपण लढाई केली, सुरुवात केली एप्रिलला आणि जून मध्ये 65 ची लॉटरी काढली. सेक्टर क्रमांक 65 म्हणजे फार करंजा पलीकडे. आज या सगळ्या सेक्टर मध्ये आपण जर बघायला गेलात काही नाही. हीच जमीन याच्या पलीकडे आमचं काही म्हणणं नाही, कारण ताबा मिळणं हेच महत्वाचं आहे. कारण लॉटऱ्या तुम्ही लावाल आणि 50 वर्ष जागे होणार नाही, तेव्हा ताबा देणं महत्वाचं आहे. आणि जसं गडबड काय होते बघा की जो बिल्डर आमच्याकडे येतो आमचे 12.5% प्लॉट विकत घ्यायला, तोच बिल्डर सिडकोकडे सुद्धा प्लॉट मागतो, टेंडर प्लॉट विकत घेतो. त्याला टेंडर प्लॉट साठी तुम्ही जागा उपलब्ध करून देता आणि तो ज्यावेळी टेंडर प्लॉट भरतो त्यावेळी तो तुम्हाला उलव्यामध्ये 2 वर्षापूर्वी त्या बिल्डरने काय भाव भरला एका प्लॉटला, तर 7,65,00,000. किती एका प्लॉटला? तोच बिल्डर 7,65,00,000. आणि आम्हाला शेतकऱ्यांना तो शेतकरी सगळा बिल्डर होतो, तुमचा प्लॉट तयार नाही. मी रामतनु शेवक बाबन पाटील. आमच्या तुर्बे गावची महातपस्वी रामतनु माता, कैलासवासी दिवा पाटील साहेब, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बांधवांनी बघेन, आज आपण सर्वप्रथम मी आयोजक आणि आंदोलक यांचे मनपूर्वक आभार आणि स्वागत करतो. कारण 1 वर्ष हा लढा दिलाय. ही अन्यायाची ज्योत त्यांनी 1 वर्षापासून चालू केलंय. खरोखर ते असे जर असते आणखीन 200-100,000 असते तर मला वाटलं आपले प्रश्न राहिले नसते. पण या लोकांनी 400-500 लोकांनी अत्यंत 1 वर्षभर कुठल्याची पर्वा न करता हे आंदोलन चालू ठेवलं. त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या या आंदोलनामध्ये 6 प्रश्न मांडलेले आहेत. सर्वांचे रास्त प्रश्न आहेत, कुठलाही प्रश्न चुकीचा नाही. सर्व प्रश्न आपल्या हक्काचे आहेत. तोडक कारवाई रद्द करा, 12.5% द्या, वाढी भाव द्या, मावजा रद्द करा, 4.5-4% आमचे बाकी आहेत. हे सगळे असतं हक्काच्या मागण्या आहेत. आपल्या तोंडातला घास आहे आणि हा आपल्या तोंडाचा घास या लोकांनी आपल्याला केलेला नाही. यांनी 6 मागण्या केल्यात. मी तर म्हणतो 7 मागण्या आहेत. दुसरी 7वी मागण्या म्हणजे आदरणीय या नैवेद्य विमानाला दिवा पाटील साहेबांचे नाव द्या. ही पण आपली मागणी आहेच. आणि ही मागणीचा आपला तेही एवढी आशा केलंय, आपल्याला सतावलंय, आज करतो उद्या करतो परवा करतो, आपली मजा बघलाय, आपल्या जखमेवर मीच सोडलंय त्या सरकारने या मागणीसाठी. अशा तऱ्हेने या सगळ्या आपल्या आज ज्या मागण्या आहेत या अशाच पडल्यात. आणि या अशाच पडल्यात आपल्या हक्काच्या मागण्या आहेत भूमिपुत्रांच्या. आणि या भूमीवर जे बाहेरून लोक आले त्यांच्या सगळ्या मागण्या मांडत आहेत. बोला, त्यांना जावयाची वागणूक दिली. ते सांग जावया कसं आपण देतो त्याचे लाड पुरवतो, तसे या झोपडपट्टीवाल्यांना त्यांनी लाड पुरवले सरकारने. आणि आपल्या हक्काचे लोक हे केले. अशा तऱ्हेने आपल्यावर अनेक प्रकारे अन्याय झालेला आहे. आणि बाहेरचे लोक मालामाल झाल्यात. आता बघा SR योजना चालू केलंय, त्यांना फुकटची करण. आणि आपली अजून होत नाही. आता ते म्हणतात का 12.5% योजना बंद करा. अरे लेखांतो अजून आमची मिळालेच नाही, आमचे घरं बाकी आहेत, हजारो घरं बाकी आहेत आणि तुम्ही बंद करायला लागल्यात. अशा तऱ्हेने या सरकारने या सिडकोने आपल्यावर भयंकर अन्याय केलेला आहे. आणि इतर लोकांचा मालामाल केलं. या सर्व याला अन्याय जबाबदार कोण आहे? आयोजक म्हणतात का त्यांचं नाव सांगू नका, तुम्ही बोलू नका. नाहीलाच मला माफ करा, चोर लोकांना नाव घ्यायला पाहिजे. या अन्यायाला आपले आमदार खासदार जमीदार आहेत. बोला, हे नोकर पगारी वर्ग आहेत. कारण नाहीलाच बोलावं लागते. कारण मुख्य चोराला जर बोललं नाही तर त्यांना वाटते बरी मजा आहे का तिकडे भांडू दे त्यांना. अरे हे चोर खरे आहेत, त्यांच्या घरावर आंदोलन करायला पाहिजे आपण. वास्तविक हे खरे चोर आहेत, पिस्तूल मध्ये बंदूक मारणारे आहेत. हे पिस्तूलचा काही हे नाही, चुकी नसते.
ही बंधू काहीची काही चुकी नाही. हा जो नियम धरणारा असतो अशा तऱ्हेने आपल्यावर अन्याय झालाय, आपल्याला लढा द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी मी एक गोष्ट सांगतो, या जे बाहेरच्या लोक त्यांचा उतार झाला बोला, म्हणजे मूळ जमीनदार राहिले बाजूला आणि याला सर्व कारखाना येत लोक आहे. आणि यांना हे लोक आपले दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळे इतर शेडकीमध्ये भ्रष्टाचार होतो. तर त्यांना बोलणारं कोण नाही आणि ते पण त्याचा फायदा घेतात. अशा तऱ्हेने आजची जी परिस्थिती चालू आहे, ही आजची परिस्थिती या बाबतीत मी एक जनाबाईचे उदाहरण देतो. धुंद झाला दरबार. जे प्रामाणिक लोक आहेत ते जेलमध्ये जातात आणि अप्रामाणिक राज्य करतात. अशा प्रकारे नवी मुंबईमध्ये राज्य चालू आहे. आणि या सर्व कारभारला या नवी मुंबईमध्ये दोनच लोक राहिल्यात आपल्याला साथ देणारे. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या तुर्भे गावचे नगरसेवक डॉक्टर रामचंद्र गरज साहेब. या आपल्या प्रत्येक प्रश्नाला आपले हे करतात. महासभेमध्ये उठून धरतात प्रश्न. प्रकल्पानुसार जर कोणी चुकून बोलला त्याला आवाज देतात, ते आपल्याला साथ देतात. ते दुसरा आपला जर सपोर्टर असेल नामदेव रामा भगत याने एक उद्धव पंतप्रधानांकडे अर्ज केलं, यांना जर जोहर त्यानं तुम्ही घडू देत असाल तर आम्हाला पहिला 50चा प्लॉट पाहिजे. त्यांना ते नवीन आलं त्यांना तुम्ही घर देतात आणि आमच्या प्रश्न तसेच. म्हणून त्या नामदेव साहेबांनी आम्हाला पण 500चं घर पाहिजे अशी मागणी केलेली आहे. अशा तऱ्हेने आजची विधारक परिस्थितीला हे सरकार जबाबदार आहे. नाईलाजांची नावं सांगावं लागतात. हे पगारी नोकर आहेत तसं बघितलं तर, पण आता तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मी जास्त बोलत त्याच्यावर. त्याच्यानंतर अशा तऱ्हेने जर परिस्थिती राहिली तर आपली बिकट परिस्थिती होईल, आपली तडीपारची होईल. आपल्यावर अन्याय केला, आपल्या घरावर आता हात घेतलं जाईल. तुमची घरं पण तोडणार आम्ही. तुझा ओशी आहे का शिष्य आहे का असं विचारतो. बोला, जमीन घेतली आणि घरं पण घ्याल म्हणजे आपल्याला बेघर करून तडीपार करायचा प्रश्न आहे. म्हणून याचे जे प्रमुख गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायला पाहिजे, त्यांच्या घरावर मोर्चा करायला पाहिजे. मी तर असं म्हणतो की मी इथं करता की त्यांच्या घरावर मोर्चा करा एखाद दिवस. तेव्हा त्याची जेव्हा इज्जत आपण काढत नाही तोपर्यंत ते गप्प बसणार नाही. नाही तर मला असं बोलावलं होतं, कारण असं बोलल्याशिवाय माझं भाषण पूर्ण होत नाही. कारण खराब गुन्हेगार त्यालाच सजा व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेने आपल्यावर अन्याय केलेला आहे. आपण गप्प बसून भरणार नाही. जे मुख्य आता रावणाचा मरण नाभीमध्ये असतो, त्याला किती बाण मारले तशी इथे किती आपण किती शुल्कावर बाण मारले काय परिणाम नाही होणार. त्यांचे सूत्रधार वेगळे आहेत. ते प्लॉट बीट घेऊन बस्तापैकी कमवून बसतात. जेव्हा त्यांच्या नाभीवर बाण मारले हे नेते लोकांच्या, तेव्हा आपला उद्धार होईल. अशा तऱ्हेने आजच्या विधारक परिस्थितीला हे करण्यासाठी मी तर असा या व्यासपीठाला सल्ला देतो, योग्य जो मारेकरी आहे त्या दिशेने बांध धरा, त्याच्या दिशेने बांध धरा, त्याला आउट करा, तर प्रश्न आपले सुटले. आता रावणला असंच होता मरता वेळेला. राम जेव्हा बाण मारत होता रावण असं होता. माझ्या एका मुलाने विचारलं कसं असतो, त्याला माहिती का माझा मरण इथं नाही, माझा मरण इथं आहे, किती मारू दे बाण. तशी इथं परिस्थिती आपली आहे. म्हणून याच्यामध्ये सुधारणा करा, आंदोलन योग्य दिशेने मारी करा, योग्य दिशेने मार अशी मी विनंती तुम्हाला करतो. तुमच्या आंदोलन मी आमचा जाहीर पाठिंबा आहे, पण योग्य दिशेने आंदोलन करा. आता एक तुम्हाला सूचना सांगतो. आता सरकारने जे बाहेर जो लोक आले त्यांना SR योजना त्यांना घरं दिली आणि ते म्हणतात लोक आम्हाला घरं तर दिली, आम्हाला जागा पण पाहिजे, सगळी खालची मालकी हक्क पाहिजे. आपल्याला मालकी हक्क दिला नाही आणि त्यांना मालकी हक्क मिळालाय. म्हणून आपले नेते आदरणीय रामदेव रामा भगत साहेबांनी एक उद्योगमंत्र्याकडे अर्ज केलाय. तर त्यांना तुम्ही SR योजनेचा प्लॉट देत असाल, त्यांना जर तुम्ही मालकी हक्क देसाल, आम्हाला प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटाचं घर पाहिजे अशी एक मागणी चाललं आहे. उद्योगमंत्र्याकडे त्याची बोलणी चालू आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण त्यांना सर्वांनी साथ द्यायची आहे. अशा तऱ्हेने मी इथे सूचना करतो. या आंदोलनामध्ये खरोखर जर 1 वर्ष याय काढला तर मी खरोखर मला त्यांचा एक कीव येतो आणि फार त्याचा अभिमान आहे त्यांच्याबद्दल. सर्वांना प्रश्न सुटव अशी मी माता रामचंद्री प्रार्थना करतो. जय राम.